तुम्हाला सोन्याचे अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट तर माहितीच असेल. नसेल माहिती तर एक लाँग स्टोरी शॉर्ट सांगते. एक शेतकरी असतो, त्याला कोंबडी सापडते आणि ती कोंबडी आहे ना सोन्याचं अंड देते. आणि ज्यावेळेस ती सोन्याचं अंड देते तेव्हा त्याला शंका यायला लागते की खरंच हे सोन्याचं अंड आहे का. तर तो सोनाऱ्याकडे जातो आणि पारखून घेतो आणि ते खरंच सोन्याचं अंड असतं. आणि आता तो काय विचार करतो की अरे ही अजून अंडी सोन्याची देईल, म्हणून तो त्याची खूप सारी काळजी घ्यायला लागतो आणि ती काही दिवसांनी सोन्याची अंडी देत जाते. त्याच्या मनात एक विचार येतो की अरे इतके दिवस प्रत्येक वेळेला वाट बघण्यापेक्षा मी काय करेल, एकदाच तिच्या पोटातून सगळी सोन्याची अंडी काढून घेईल. आणि तो काय करतो, तिला कापतो आणि तिच्या पोटातून सोन्याची अंडी काढायला जातो आणि शेवटी त्याला काहीच मिळत नाही, नाही अंडी राहत नाही कोंबडी राहत. ह्या गोष्टीतला जो धडा आहे ना, तो आपण आपल्या आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. सो आपलं काम म्हणजे सोन्याचं अंड आणि आपण म्हणजे ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी. आणि बऱ्याच वेळेला त्या सोन्याच्या अंड्याच्या नादात आपण जी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. सो आपल्याला असं नाही करायचं आहे की फक्त सोन्याच्या अंड्याकडेच लक्ष द्यायचं आहे किंवा फक्त कोंबडीकडेच लक्ष द्यायचं आहे. तर आपल्याला त्याच्यातलं समतोल साधता आला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगलं प्रोडक्ट पाहिजे किंवा चांगली प्रोडक्टिव्हिटी पाहिजे, तर ते प्रोडक्ट देणारी, ती प्रोडक्टिव्हिटी देणारी जी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे, जी कॅपॅबिलिटी आहे, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे पण ते लक्ष देणं पण तितकंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा, सोन्याचं अंड तर सगळ्यांना मिळवायचंच आहे, पण त्याच्यासोबत सोन्याचे अंड देणारी कोंबडी पण जपायची आहे.